दिवाली पाड़वा के बाद आज पूरे महाराष्ट्र में भाई दूज का त्यौहार धूमधाम से मनाया गया। अमरावती में कांग्रेस की पूर्व मंत्री यशोमती ठाकुर और कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने भी साथ मिलकर भाई दूज मनाई। यशोमती ठाकुर ने बलवंत वानखेड़े को अपना भाई कहते हुए कहा है कि भले ही बलवंत दादा मेरे सगे भाई नहीं लेकिन पक्के भाई है। इसे मौके पर उन्होंने पूर्व सांसद नवनीत राणा पर कुछ लोग सिर्फ एक्टिंग और तमाशा करते हैं कहकर तंजा भी कसा। बलवंत दादांचं माझं नातं असं आहे, सख्खा नसेल तरी माझा पक्का भाऊ आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक समतोल, राजकारण, वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये आम्ही सगळेजण कुटुंब म्हणून राहतो आणि कुटुंब म्हणूनच सगळे सण साजरे करतो। पण ह्यावेळेसची दिवाळी अतिशय शांत दिवाळी होती। यावेळेसच्या दिवाळीला आम्ही तर एकही फटाका फोडला नाही, फोडण्यासारखी परिस्थिती नाही आणि मी प्रण केलेलं आहे की मी आयुष्यात कधीही फटाके फोडणार नाही। याला काय म्हणजे इतकं पोल्यूशन होतं, सगळं होतं, पण त्याच्याही पलीकडे यावर्षी तर सोयाबीनचा एवढा वांदा झाला शेतकऱ्यांची। म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात गेलात गावांमध्ये तर खूप शांत दिवाळी होती। देवाला हीच प्रार्थना आहे की बळीराजा सुखाव, बळीराजाचे चांगले दिवस येऊ आणि आपल्या देशामध्ये एकता, आपल्या देशामध्ये बंधुभाव हा नेहमीसाठी राहो आणि आपण सगळे सुखानं राहू। हो, लोकसभेमध्ये काम करतात। बळवंत भाऊकडून एक नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय अपेक्षा असणार आहे? काय भावना साकडा घातली तुम्ही, काय बोलले? बघा, काही लोक ॲक्टिंग आणि तमाशा करतात, पण बळवंत दादा जर तुम्ही बघितले तर जेन्युइनली शेतकऱ्यांचे विषय, विधानसभेचे, लोकसभेचे विषय अतिशय म्हणजे मनातून काम करतात। सगळं गोष्टी सातत्याने मांडत राहतात। मी तर बघितलं आहे, म्हणजे सकाळी 5 वाजता दर्यापूरला असतील तर 8 वाजता चिखलदऱ्याला असतात, धारणीला असतात। रात्री 9-10 वाजता म्हटलं की भाऊ तुम्हाला जर ह्या कार्यक्रमाला किंवा ह्या लोकांचं आहे तर ते अमरावतीला पण येतात। एवढा फिरणारा खासदार आणि खऱ्या अर्थानं जेन्युइनिटी ठेवून जमिनीवर काम करणारी व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि बळवंतदादा खासदार आहे याचा आम्हाला खरोखर म्हणजे कृतज्ञता आहे सगळ्या जनतेची की असा खासदार आपण सगळ्यांनी निवडून दिला आणि भरपूर काम करायचं आहे। विचित्र वेळ आहे, एक दुसऱ्यांच्या जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं काही लोक लावत आहेत। तुम्ही बघा पुण्याला काय झालं। पण आम्ही जे सगळे आहोत, आम्ही सगळेजणं एकीची भूमिका घेतो आणि सगळेजण सातत्याने एक सोबत असतो।